यवतमाळ शहरातील MIDC परिसरामध्ये असलेल्या रेमंड कंपनीतील कामगारांचे 17 महिन्यापासून पगारवाढ थांबल्याने 1795 कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहेत। यावर कुठलाच तोडगा न निघाल्याने तिसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरूच असून कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेट जवळ ठिय्या आंदोलन केले। जोपर्यंत यावर कंपनीकडून तोडगा निघणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। गेल्या 17 महिन्यापासून कामगार शांततेने अग्रीमेंटची वाट पाहत आहे, पण या शांततेला बाकीचे जे मॅनेजमेंट आहे हे कमजोरी समजून दिवसेंदिवस वाढत आहे। त्यामुळे कामगार संप करायच्या वृत्तीत नव्हता, पण मजबूरन, कारण की महागाई एवढी वाढत आहे की या वाढत्या महागाईला तोंड देणं शक्य नसल्यामुळे आज या परिस्थितीला उद्भवली आहे परिस्थिती। कामगारांनी संप केल्यानंतर कंपनीमधील जे आतमधले वर्कर आहे यांचं कॅन्टीन, पाणी ह्या सर्व गोष्टी बंद केल्या। अशा आजपर्यंतचा काळ आहे 25 वर्षाचा, कधी अशा संपामध्ये कधीही कॅन्टीन वगैरे बंद केली नाही। आणि कामगारांच्या 14 मागण्या आहे त्या पूर्ण जर केल्या तर कामगार आजही आपल्या कामावर रुजू होण्यास तयार आहे। पण कामगाराच्या कोणत्याही मागणीकडे लक्ष न देता कामगारांनी जिरवायची कशी या वृत्तीतूनच प्रयत्न चालू आहे। त्यामुळे कामगार आज पण ठामपणे आपल्या मागणीवर। काय भूमिका आहे तुमची? मॅनेजमेंट संदर्भात बोलणं झाल्यानंतर काय भूमिका राहणार? कामगार मॅनेजमेंट संदर्भात बोलणं झाल्यानंतर जर आपल्या मनाला जर मुद्दे पास झाले तर आम्ही काम करण्यास तयार आहोत। काय नाव तुमचं? निलेश गिरी।